पोलीस भरतीचे फॉर्म भरण्याची मुदत वाढली आणि मुलांना एक टेन्शन आलंय. ज्यांनी ठाणे सिटी आणि मीरा भाईंदरला फॉर्म भरलाय तर पेपर कसा येईल, अधिकारी चेंज झालेत, मग फॉर्म तिथून कॅन्सल करून दुसऱ्या जिल्ह्याला भरूया का, यावरतीच मित्रांनो आता आपण बोलणार आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा. 100% तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर भेटणार आहे. 100% आपण प्रयत्न करूया. चला तर, नमस्कार, मी अमोल दैफळे, मुंबई पोलीस. मित्रांनो, खूप मुलांना वाटतंय आता जे मीरा भाईंदरला जे सर होते त्यांनी आता ठाणे सिटीला आलेले आहेत आणि ठाणे सिटीला आल्यानंतर पहिला चेंज काय झालाय, तर जे इथून मागे ग्राउंड रोडवरती होत होतं तर ते आता मैदानात होणार आहे 400च्या ट्रॅकवरती. त्यामुळे तर आणखीनच म्हणजे मुलांना आणखीन विश्वास पटलाय की यार, जर ग्राउंड चेंज झालं तर 100% जो पेपर सोपा येत होता ठाणे सिटीचा तर तो 100% हार्ड येईल असं प्रत्येकाला वाटतंय. आणि मीरा भाईंदरला ज्यांनी फॉर्म भरलाय, अरे यार आपण इथून मागे फॉर्म भरत होतो आणि आता चेंज झालेत, मग पेपर सोपा येईल की कसा येईल, मग आपण तयारी कशी करायला पाहिजे. मित्रांनो, गडबडायचं नाहीये. ठीक आहे, तुम्हाला ठाणेला जर तुम्ही फॉर्म भरताय तर ग्राउंड इथून मागे पॉझिटिव्ह होतं, तिथं तुम्हाला 43+ जावं लागत होतं रोडवरती असल्यामुळे, कारण की तिथं चांगले मार्क यायचे प्रत्येकाला, आउट ऑफ मारायचे मुलं. आणि तसं मीरा भाईंदरचा जर विचार केला तर मीरा भाईंदरला जे ग्राउंड होतं इथून मागे तेच ग्राउंड आहे. म्हणजे ठीक आहे, पॉझिटिव्ह आहे, तिथं चांगले मार्क्स येतात आपल्याला. बट विषय काय, मीडियम मेरिट लागतं, जास्त मेरिट नाही जात आहे. पण ठाणे सिटीचं मेरिट हाय जात होतं, पण ते ह्यावेळेस जाणार नाही, कारण की यावेळेस ग्राउंडवरती आहे. ग्राउंडवरती असल्यामुळं मीडियमच मेरिट लागेल. म्हणजे जे की आपलं 41+ जर तुमचं ग्राउंड असेल तर 100% तुम्ही तिथं फॉर्म चेंज करू नका. आणि त्यानंतरून महत्वाचा मुद्दा म्हणजे पेपर. तर मित्रांनो, जे तुम्ही माइंडसेट आहे मीरा भाईंदरवाल्यांचा की पेपर हार्ड येतोय, ठीक आहे ना, आपण तयारी तशी करायची. मग 25-25चा पॅटर्न पडू देत किंवा जीएस जास्त पडू देत. मित्रांनो, इथे असं नाही मग माझं जीएस चांगलं आहे मग मी कुठल्या जिल्ह्याला, म्हणजे एखादा स्पेशल जीएसचा जिल्हा असलं नाहीये. कुठल्या आपण ज्या जिल्ह्याला फॉर्म भरला त्या जिल्ह्याला जर आपलं जीएस बेस्ट जास्त करून जीएस आलं तर आपलं नशीब म्हणायचं. 1% लागतं ना, 99% मेहनत आणि 1% नशिबाचा विषय असतो. ते स्वतःवरती डिपेंड करतं. त्यामुळे आपली तयारी सर्वांगाने असली पाहिजे, म्हणजे परिपूर्ण तयारी असली पाहिजे. चला ठीक आहे, आपलं माइंडसेट काय ठेवायचं आहे, हार्ड पेपर येणार आहे मीरा भाईंदरवाल्यांनी, आणि जर सोपा जरी आला तरी आपल्यासाठी बेस्टच आहे. त्याच्यात नाराज होण्याचं काही कारणच नाही. आणि फक्त जर सोपा पेपर आला, जे आपण नाही का जास्त आनंदात ते सोपे सोपे प्रश्न सिली मिस्टेक करून चुकवतो, ते करायचं नाही, एवढं लक्षात ठेवायचंय. आणि ठाणे सिटीवाल्याने जो सोपा पेपर येत होता ती ठीक आहे, आपण विचार करूयात. ठीक आहे, सोपा नाही आला, थोडा हार्ड येऊ देत, पण आपली तयारी सर्व म्हणजे परिपूर्ण करायची. हार्ड पेपर जरी आला तरी आपल्याला मार्क्स आले पाहिजे, आणि जर सोपा जरी पेपर आला तरी आपली गडबड नाही झाली पाहिजे, मग मेरिट हाय जाणार आहे. जर अवघड पेपर आला तर सगळ्यांसाठीच अवघड आहे, नाही का, तुमच्यासाठी एकट्यासाठी थोडी आहे ना, सगळ्यांसाठी अवघड आहे. तर मेरिट 100% खाली येणार आहे. त्यामुळे तिथं गडबड करण्याची काही गरज नाही. आणि समजा माझं जीएस चांगलं आहे मग मी ठाणे सिटीला फॉर्म भरत होतो, तर असलं काही नाही मित्रांनो. तुम्ही फॉर्म भरलाय तर चेंज करू नका, बेस्ट राहू द्या, फक्त आपली तयारीच चेंज करा. फॉर्म चेंज करण्यापेक्षा आपली जी तयारी आहे ती बेस्ट करा, यापेक्षा वेगळं गरज नाही. आणि गडबडायची आणि गोंधळून जाण्याची कुठलीही आवश्यकता नाही. टार्गेट ठेवा, ग्राउंडला आपल्याला 41+ घ्यायचेत. बरीच जर तुम्ही भाईंदरला असा किंवा ठाणे सिटीला असा 43 कडे झाला तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि ठाण्याचं पण ग्राउंडवरती आहे, 100% त्या गोष्टीची काळजी घेतली जाईल, तुम्हाला चांगलेच मार्क्स येतील. त्यामुळे काळजी करू नका. आणि पेपरची जरी सोपा आला, रेग्युलर येतोय तसा तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि त्या अगोदर जे ठाणे सिटीला फॉर्म भरणार आहेत, मीरा भाईंदरला जसा पेपर आला होता त्या टाईपची थोडी प्रश्नची तयारी करा. म्हणजे आपल्याला ते, म्हणजे जरी तसा पेपर आला तरी आपल्याला अचानक आपल्याला तिथं आपण शॉक होणार नाहीत आणि पेपर व्यवस्थित देऊ. आणि अशा प्रकारे मला असं वाटतं तुम्हाला जो प्रश्न पडलेला होता त्याबद्दल तुमची शंका दूर झाली असेल. जरी आणखी नसेल झाले तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता. आणि निगेटिव्ह कमेंट करण्या अगोदर म्हणजे व्हिडिओतून काय सांगायचं होतं ते एकदा समजून घ्या आणि मग निगेटिव्ह कमेंट करा. जर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. आणि जर आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असेच तुमच्यासाठी महत्त्वाचे आणि बेस्ट व्हिडिओ घेऊन येत असतो. चला तर थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.